अध्यक्षपद संस्थापकीय अध्यक्षपद त्याने भूषवलं, त्यामुळेच खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म मिळाला. ते कॅप्टनच्या जबाबदारीमध्ये या ठिकाणी यथार्थ अँड स्मिथ 11 टीमचे कॅप्टन आहेत. शिवाजी, आपण टॉस जर जिंकला असत तर तुमचं डिसिजन काय असतं? आम्ही बी क्षेत्ररक्षण करणार होतो. बॅटिंग करायचं आहे. कालच्या दिवसात चांगली सलामी तुमचे बॅटर शंकर आणि तुमच्या सोबत झाली होती. आता बॅटिंग करताना किती धावा बनवाल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. दुसरं म्हणजे उमेश मुकादम यांनी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. तुम्ही सुद्धा हातभार लावलाय, संघ मालकांनी, सर्व संघ मालकांनी हातभार लावलाय, युवा खेळाडूंनी हातभार लावलाय. तर या स्पर्धेबद्दल, देवेश ग्रुप बद्दल काय आपल्या प्रतिक्रिया? निश्चितच उमेश मुकादम जसं देवेश ग्रुप जेवढं बोलेल तेवढं कमीच होईल. कारण काही खूप साऱ्या काल आम्हाला प्रतिक्रिया आल्या की गावची प्रीमियर लीग आहे आणि तिथे बाईक आहे आणि ती देखील डायरेक्टली पासिंग करून दिली जाणार आहे. आणि त्यासाठी खरोखर उमेश मुकादम आणि सर्व संघमालक आणि आमचे सर्व जे आम्हाला सहकार्य करतात त्यांचं खरोखर मी आभारी आहे. थँक्यू सो मच शिवाजीजी. या ठिकाणी दोन्ही कॅप्टनच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. शिवाजी भुरे, संकेत देवळीकर आमच्यासोबत जुडले होते. मित्रांनो, टॉस या ठिकाणी झालेला आहे. टॉस जिंकलाय रियांश अँड देवळीकर इंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन संकेत देवळीकर यांनी, आणि त्याने म्हटलं की आम्ही सर्वप्रथम फिल्डिंग करणार आहोत. बॅटिंग करण्याकरता आमंत्रण दिलं जातंय यथार्थ अँड स्मिथ 11 पाये या टीमला. होणारा मॅच काही क्षणामध्ये सुरू होणार आहे. प्रेक्षक राजे प्रतीक्षेत आहेत. कधी एकदा मॅचला सुरुवात होतोय आणि कधी एकदा आम्ही ऑनलाईन येतोय. मैदानाच्या दिशेने उपस्थित झालेल्या सर्व प्रेक्षकांना आम्ही एवढंच सांगू इच्छितोय, थोडीशी आणखीन वाट बघा. थोड्याच वेळात या मॅचला सुरुवात होणार आहेत. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. पाये येथील नवीन मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम PPL 2026. स्टील स्टे ट्यून ऑन प्रिन्स मूवीज लाईव्ह. थँक्स कॅमेरामॅन. घाटू गोधडका मंदिराचा घाटू आई माझी भक्तांची बघतई वाटू गो भक्तांची बघतई वाटू आई तुझं मंदिर लय सुंदर गो आई तुझं. हॅलो, चला लवकरात लवकर आता मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग लावून घ्या. तुम्ही बघतायत PPL पाये प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरं. प्रिन्स मूवीज या यूट्यूब वाहिनीद्वारे थेट प्रेक्षेपण या स्पर्धेचं बघतायत. अतिशय चांगलं वातावरण. सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये अनेक प्रेक्षक राजे मैदानाच्या दिशेने आलेत. प्रेक्षक राजांना 2 दिवस मैदानाच्या दिशेने येऊन सामना पाहण्याची मेजवानी, भोजनाची तिखट स्वादिष्ट चविष्ट भोजनाची मेजवानी सुद्धा 2 दिवस मिळणार आहे. देवेश ग्रुपचा आम्ही खरोखरच आभारी आहोत. अशा प्रकारचं आयोजन मी आतापर्यंत माझ्या समालोचनाच्या प्रवासामध्ये कधीच बघितलं नव्हतं.
2 दिवस चविष्ट स्वादिष्ट तिखट भोजनाची मेजवानी आणि ते सुद्धा बकरे, हे मी पहिल्यांदाच बघितलं आहे एखाद्या स्पर्धेमध्ये. RPL सारखी मोठी स्पर्धा ही सुद्धा आपल्या भेटी करता येत असते, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं आयोजन असतं. परंतु जो मी उल्लेख केला ते मात्र थोडंसं आपल्याला त्या स्पर्धेमध्ये मला दिसलं नाही. प्रेक्षकांची अफाट गर्दी तिथे पाहायला मिळाली. अशीच ही एक दर्जेदार स्पर्धा आहे. पाय प्रीमियर लीग 2026चं पर्व. निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं हे क्रिकेटचं मैदान, क्रीडांगण. देवेश ग्रुपने जे जे मागच्या वर्षी 2025मध्ये वक्तव्य केलं होतं त्या पूर्तता या स्पर्धेमध्ये केलेत. आणि मला असं वाटते की मागच्या वर्षी जे खेळाडू फक्त घरून मॅचला बघत होतोय त्या खेळाडूने यंदा या PPL मध्ये सहभाग घेतलेला आहे. खूप चांगला सपोर्ट त्यांचा मिळाला आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये पहिला मॅच करता विशाल पाटील, प्रसन्ना भोईर यांना तुम्ही बघतायत. परशुराम पाटील सरांचं सुद्धा आगमन झालं, ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. समालोचक म्हणून याच गावातील एक अनमोल रत्न, समालोचन क्षेत्रातील निशांत पाटील यांचा गोड आवाज तुम्ही ऐकतायत. कालच्या दिवसामध्ये वाडा येथून दाखल झालेले तेजस धोबी यांचा आवाज सुद्धा तुम्ही ऐकलाय. आज सुद्धा दुसऱ्या बाजूला एकविरा मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर रविकांत मांजरेकर यांनी सुद्धा खूप चांगली सजावट केलं, त्यांच्या टीमने चांगली सजावट केली या स्पर्धेकरता. आणि एकविरा साऊंड कोलिवली, DJ एकविरा, प्रदीप माळी, प्रणित माळी हे सुद्धा चांगलं ऑपरेट करताना दिसले. चांगली गीतं त्यांनी लावताना त्यांना आपण पाहिलं. आमचे स्कोरर जयेश तांगडी हे काळपासून चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. आज काही वेळातच लेखाजोखा कालच्या दिवसात काय घडलं, पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप होल्डर हे आपल्याला पाहायला मिळतील. ती माहिती आम्ही थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत. दोन्ही टीमला एक विनंती असेल, पहिला चेंडू पडण्याआधी आपला प्रतिनिधी आता आलाच पाहिजे आणि त्या 2 धाबांची पेनल्टी लावणार आहोत. पुढच्या टीमने सुद्धा तयारीमध्ये राहा. ध्रुवित अँड सम्राट एंटरप्राइजेस, देवेश 11 या टीमने सुद्धा तयारीमध्ये राहा. पुढील मॅच तुमच्या 2 संघादरम्यान असेल. हे 5 षटकांचा हा सामना आहे. कान्हाई माता खेळाडू कक्षामधून खेळाडू तयार होत आहेत. PPL मॅजिक बॉक्स हा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. पाय प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरं आणि त्याच्यावर संघ मालकांचे गटआउट्स बघायला मिळत आहेत. त्यांचा या टीमचा लोगो बघायला मिळतोय. उजव्या बाजूला श्री जरी मरी माता स्टँड हा सुद्धा पाहायला मिळतोय. प्रेक्षक राजे तिथे सुद्धा मोठ्या संख्येने होते. डाव्या बाजूला महिला मंडळ स्टँड. कालच्या सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन सोहळा प्रसंगी महिला भगिनींना ते प्राधान्य देण्यात आलं, तो मान देण्यात आला आणि त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा आपण पार पाडलाय. आजच्या दिवसात पहिला मॅचचा टॉस आदरणीय सन्माननीय उमेश मुकादम, जिसमें दम वो है उमेश मुकादम, आणि त्यांच्याकडून आपण तो टॉस बघितलाय. खेळाडूंना प्लॅटफॉर्म कसा चांगला देता येईल, खेळाडूंच्या कलागुणांना ओळखून त्यांना ही संधी देण्यात आलं आहे. आणि अशीच ही पुढे चालणारी क्रिकेटची स्पर्धा, जेणेकरून अशा या लीग मॅचेसमधून खेळाडू तयार होऊन पुढे खुल्या गटातील मॅचेसमध्ये आपली गुणवत्ता दाखवतील. ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपली गुणवत्ता दाखवतील आणि खेड्यापाड्यातून हे खेळाडू आज भारतभर दौरे करू शकतात. म्हणून हा प्लॅटफॉर्म देणं गरजेचं आहे आणि हा विडा उचलला आहे उमेश मुकादम सरांनी. माझ्यासमोर महाराष्ट्रातील नामवंत समालोचक निशांत पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. निशांतजी, वेलकम, स्वागतम. धन्यवाद संदीपजी गावंड सर. आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय यथार्थन स्मिथ 11 बारक्या भोरे आणि कमलाकर भोरे यांचा संघ, आणि एका बाजूला रियांश एंटरप्राइजेस, देवलीकर एंटरप्राइजेस, संकेत देवलीकर आणि यतेश वैदी यांच्या संघाने फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि यथार्थ अँड स्मिथ या टीमला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलं आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना भरपूर महत्त्वाचा आहे, कारण दोन्ही संघाने जर पाहिलं तर आतापर्यंत एक सामने या स्पर्धेमध्ये जिंकलेले आहेत. त्यामुळे हा सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे दोन्ही संघांसाठी, कारण या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व अबाधित ठेवायचं असेल ना तर हा सामना जिंकावा लागेल. आणि त्यासाठी मैदानावरती सलामीची जोडी
शिवाजी भोरे यांना तुम्ही पाहताय अनेक कित्येक वर्ष झाले क्रिकेटची सेवा या खेळाडूने केली आहे, तो आपल्याला पाहायला मिळतो, परंतु खऱ्या अर्थानं आज त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पहिलाच बॉल. हो, यावेळेस जर पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये. त्या ठिकाणी जर पाहिलं तर भुऱ्या हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला सर चेंडू पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर फटका खेळण्याचा प्रयत्न शिवाजीने देखील केला आहे. कारण कालच्या दिवसामध्ये ह्याच टीमने प्रतिस्पर्धी टीमची बॅटिंग बघितली होती. दोघांमध्ये चांगले 50+ भागीदारी झाली होती आणि या खेळाडूंना रोखणं फार गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करतायत. थोडंसं शॉर्ट बॉल होता, लेग स्टंप वरून हा चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. टायमिंग प्रॉपर करू शकलं नाही, टायमिंग होऊच शकलं नाही बॅटर शिवाजी भुरे यांचं आणि हा डॉट बॉल. सकाळचं सत्र आहे आणि या सत्रामध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल, परंतु भुऱ्या पहिल्या षटकामध्ये इम्प्रेस करतोय. सुरुवातीचे दोन्ही चेंडू त्याचे चांगले राहिलेत आणि इथून जर पाहिलं ना तर चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. गोलंदाज भुऱ्या बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म राऊंड द विकेट नाव. हो, यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली आहे आणि यष्टांच्या मागे विवेक मिस्टेक करणार नाही, त्याने टिपलाय झेल आणि पहिला धक्का या मॅच मध्ये यथार्थ अँड स्मिथ 11 या टीमला बसलाय. फलंदाज शिवाजी भुरे बॅक टू द पॅव्हिलियन. कालच्या दिवसामध्ये या दोन बॅटरमध्ये 61 धावांची भागीदारी झाली होती, पार्टनरशिप झाली होती आणि आजच्या दिवसात 3 चेंडूंचा खेळ संपलाय, अजूनही एक धाव मिळाली नाही. विकेट मात्र प्रतिस्पर्धी संघाने या ठिकाणी प्राप्त केलाय आणि प्रतिस्पर्धी संघ म्हटलं तर रियांश अँड देवळीकर एंटरप्राइजेस, यतेश वैती, संकेत देवळीकर यांची ही टीम आज आपला दबदबा वर्चस्मा नव्याने निर्माण करताना दिसतोय. कारण म्हणतात ना की उजेड देणारी प्रत्येक सकाळ आपल्या डोळ्यासमोर 2 पर्याय ठेवत असतं. एक तर झोपून स्वप्न बघा, नाहीतर उठून त्या स्वप्नांचा पाठलाग करा. आदरणीय सन्माननीय दयानंदजी मुकादम साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. दयानंदजी मुकादम साहेब दुर्गामाता एंटरप्राइजेसचे सर्व आहेत. आपल्याला विनंती करतोय सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. भुऱ्या या षटकामध्ये इम्प्रेस करतोय. सुरुवातीचे 3 चेंडू भुऱ्याचे खूप चांगले राहिलेत. नवीन फलंदाज तन्मय भुरे मैदानावरती दाखल झालाय. इन ॲट पोझिशन नंबर 3, तिसऱ्या क्रमांकावरती तन्मयला या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. राऊंड विकेट, गोलंदाज तयार. हो, यावेळेस समोरच्या दिशेने लॉंग ऑफला मोठा फटका संकेत आहे तिथे, परंतु खूप चांगली फिल्डिंग संकेताच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली संकेताच्या माध्यमातून, काय जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळाला आणि ते 2 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 2 या आकड्यावरती. निशांचे आत्ता कुठे खातं उघडले, 4 चेंडू नंतर हे अकाउंट ओपन झालंय. यथार्थ अँड स्मिथ 11 या टीमचं संघ मालक म्हणून बारक्या भुरे आणि कमलाकर भुरे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. शॉर्ट बॉल होता, अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केलाय. हवेत चेंडू असताना झेल ड्रॉप झालाय. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू आता जातोय. 2 धावा बॅटरला मिळत आहेत. तिसरी धाव घेण्याचा विचार केला जात नाही. सहज सोपा झेल सुटला गेलाय. 2 धाव मिळाल्या. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली धाव फळकावर 1 गडी बाद 4. सहज आणि सोपा झेल सुटलाय. स्क्वेअर कट क्षेत्रामध्ये खेळण्याचा स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न पॉईंट क्षेत्रामध्ये आणि खऱ्या अर्थानं संजय देवळीकर त्या ठिकाणी होता. चांगला प्रयत्न जरूर केला, परंतु कॅच पकडू शकलेला नाही आहे. क्रिकेटचं समीकरण आहे पकडा कॅच जिंका मॅच, परंतु इथे जर पाहिलं तर झेल सुटलाय. भुऱ्या चांगली गोलंदाजी करतोय. या षटकामध्ये मोठा फटका खेळू दिलेला नाही आहे. इम्प्रेस केले, प्रभावित करतोय. राऊंड विकेट. हो, यावेळेस पुढे खेळण्यासाठी संधी होती, ते देखील आणखीन एक चांगला चेंडू भुऱ्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकामध्ये काय जबरदस्त कामगिरी भुऱ्याने केली आहे. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. लाजवाब गोलंदाजी, पॉवर प्लेचं षटक आहे आणि खऱ्या अर्थाने बॅटिंग करत असताना यथार्थ अँड स्मिथ 11 या संघाला पॉवर प्लेला कॅपिटलाइज करता आलेला नाही आहे. खऱ्या अर्थानं पॉवर प्लेमध्ये धावा आलेल्या नाही आहेत, त्यामुळे दबाव या ठिकाणी जर पाहिला तर बॅटिंग करणाऱ्या टीमवरती नक्कीच जाणवेल या मॅचमध्ये. कारण पहिल्या षटकामध्ये संदीप सर जर पाहिलं ना तर फक्त आणि फक्त 4 धावा आणि एक महत्त्वाची विकेट शिवाजीला बाद केलंय.
पहिले षटक या ठिकाणी समाप्त झाले आणि खऱ्या अर्थाने फक्त 4च धावा दिल्या आहेत. खूपच चांगली गोलंदाजी भुरे या गोलंदाजाने केले. आत्मविश्वास नावाचा मित्र त्याने जवळ ठेवलाय असंच वाटतं. आत्मविश्वासाने चांगली गोलंदाजी त्यांनी केलंय. वरिष्ठ खेळाडूंचा सल्ला सुद्धा या ठिकाणी कामी आलाय. दिनेश त्या ठिकाणी आहेत, विवेक आहेत, हे वरिष्ठ खेळाडू आहेत. संकेत देवळीकर हे स्वतः संघ मालक म्हणून चांगली भूमिका अदा करतायत. आणखीन आपण बघितलं तर स्क्वेअर लेग रिजनमध्ये वरिष्ठ खेळाडू आहेत, त्यांचा सुद्धा सल्ला कामी आलाय. सातत्याने जर पाहिलं तर चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये करावाच लागेल. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मागील मॅचमध्ये जर पाहिलं तर शंकर पवारच्या बॅटमधून धावा आल्या. या मॅचमध्ये तो शांत राहिलाय, परंतु स्ट्रायकिंग एंडवरती पासून तो वंचित होता. या षटकामध्ये स्ट्रायकिंग एंडवरती तुम्ही शंकरला पाहताय, परंतु बॉलिंग ट्रॅकवरती विवेक देवलीकर एक एक्सपिरियन्स गोलंदाज. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अनेक उन्हाळे पावसाळे या गोलंदाजाने पाहिलेत आणि खऱ्या अर्थानं अनेक कित्येक वर्षे झाले क्रिकेटची सेवा करणारा खेळाडू आहे विवेक देवलीकर. त्याच्याकडे प्रचंड मोठा अनुभव आहे आणि या महत्त्वाच्या मॅचमध्ये त्याला देखील चांगली कामगिरी करावी लागेल. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च झाल्यात आणि याही षटकामध्ये कमी धावा देण्याचा प्रयत्न गोलंदाजांना करावा लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती विवेक आपल्याला पाहायला मिळतात, परंतु स्ट्रायकिंग एंडवरती शंकर पवार. कालच्या दिवसामध्ये खोऱ्याने धावा त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या व यावेळेस देखील फक्त चेंडूला दिशा दिली आहे. पॉईंट क्षेत्रामध्ये केवळ ढकललाय, फक्त एकच धाव मिळेल या चेंडूवरती. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली ती 5 या आकड्यावरती. खरं तर चांगला चेंडू होता. संदीप सर फक्त त्याचा सन्मान केला आणि पहिला चेंडू फेस करत असताना एकच धाव घेतली आहे शंकरने या मॅचमध्ये. सुरुवात चांगली झाली तर नंतर शेवट सुद्धा चांगलाच होता असतो. 1.1 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जातात त्या 5 धाबा. आणि एक वैशिष्ट्य असं आपल्याला दिसून येते की जास्तीत जास्त सिनियर खेळाडू 40+ खेळाडूंचा भरणा फिल्डिंग करणाऱ्या टीममध्ये जास्त दिसतोय. रियांश आणि देवळीकर टीममध्ये आपण बघू शकता ते 40+ खेळाडू अजूनही ऊर्जा कायम आहेत. चांगला फिटनेस त्या खेळाडूंचा पाहायला मिळतोय आणि क्रिकेट या खेळाकरता वय हे आडवं येत नसतं. बरेच जण म्हणतात की वय आडवं येतोय. चर्चा मी त्या संदर्भात सुद्धा करेनच. शॉर्ट बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये झेल ड्रॉप. झेल सुटलाय, फायदा झाला बॅटिंग करणाऱ्या टीमला. 1 धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 6 धाबा. हा जर विकेट मिळाला असता तर दबाव आणखीन वाढवता आला असता. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर गोलंदाजी चांगली होते, फिल्डिंग खराब राहिली आहे आतापर्यंत या मॅचमध्ये रियाज एंटरप्राइजेस देवलीकर एंटरप्राइजेस या टीमची. कारण गोलंदाजी सुपर्ब राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये भुऱ्याने इम्प्रेस केलं. याही षटकामध्ये विवेक चांगली गोलंदाजी करतोय. टप्पा वलन गती याचा सुवर्ण मध्य या षटकामध्ये विवेक यांच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं फटका खेळत असताना फलंदाजांना भरपूर साऱ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. यावेळेस जर पाहिलं तर स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता, फिल्डरने मिस्टेक केली. एकदा मिळाली तन्मयला. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा विवेक. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस देखील चांगला चेंडू आहे, खेळण्याचा प्रयत्न, परंतु समोर सापडलाय. 5च्या स्वरूपात विकेट शंकरला बाद केलाय. खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु अगदी समोर सापडलेत. LBWच्या स्वरूपात आणखीन एक धक्का या मॅच मध्ये. यथार्थ अँड स्मिथ 11 या टीमला बसतोय फलंदाज बाद. इम्पॅक्ट इन लाईन बरोबर मधल्या ST वरचा जाणारा चेंडू होता. थोडासा खाली सुद्धा राहणारा चेंडू होता आणि जसं अपील केलं तसं पंचांचं बोट आकाशाकडे उंचावलं गेलं. महत्वपूर्ण खेळाडू बाद झाला शंकर, ज्याने कालच्या दिवसात पहिलाच मॅच खेळत असताना 45 धावांचं योगदान दिलं होतं. तो खेळाडू आता स्वस्तात बाद झालाय. फक्त 1 धाव त्याने बनवली. नवीन बॅटर आता तन्मयला साथ देण्याकरता उतरेल. कोणता खेळाडू असेल ती चर्चा आपण करूया. नो बॅटर इन. कवाकर मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. संघ मालकांची मोठी जबाबदारी त्यांच्यावर सुद्धा असेल. कबाकर भुरे यांना आपण बघताय. डॅसिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, चांगला फिटनेस त्यांचा इथे पाहायला मिळतोय. आता धावा बनवायच्या आहेत. अडचणी वाढल्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमच्या आणि या अडचणीमधून मात द्यावी लागेल. दुसऱ्या बाजूला विजयाचा शोध घेण्याकरता सज्ज आहेत रियांश अँड देवळीकर इंटरप्राइजेसचा हा संघ. 2 गडी बाद धाव फळकर धाबा आहेत त्या 6 धाबा. चांगली गोलंदाजी होत आहे. एका धाबे करता तरसताना आपण बघतोय बॅटिंग करणाऱ्या यथार्थ अँड स्मिथ 11 या टीमला. सलामीची जोडी फोडली, सलामीची जोडी तोडली आणि त्याच्यानंतर आता पुन्हा आत्मविश्वास वाढलाय.
मॅन्डेटरी पॉवर प्ले नंतर हे षटक आपण बघतायत. या षटकामध्ये सुद्धा 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. विवेक एक्सपिरियन्स अनुभवाच्या जोरावर चांगली गोलंदाजी करतोय. आडव्या बॅटचा वापर केला, गॅप मध्ये चेंडू जाईल असं वाटतंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. डीप मिड विकेट मधून थ्रो येण्याआधी एक धाव मिळाली उजव्या हाताच्या बॅटरला. एका धाव्याच्या मदतीने कमळाकर यांनी आपलं अकाउंट ओपन केलं. संघाची धावसंख्या झाली 2 गडी बाद 7. धावा बनत नाही आहे, खऱ्या अर्थाने सिंगलच आली होती. मागील चेंडूवरती देखील पॉवर प्ले सुरू आहे. आणखीन मोठा फटका यावा लागेल या मॅचमध्ये, परंतु फलंदाज प्रयत्न करतायत. गोलंदाजी चांगली होते. विवेक देखील जर पाहिलं तर सर्वस्व या मॅचमध्ये देतोय, कारण प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर त्याचं लक्ष आहे मी टाकलेला चेंडू कुठे जाऊ शकतो, आणि अशा ठिकाणी फिल्डर उपस्थित करणं ही मोठी गोष्ट आहे. परंतु विवेकनं सोपं करून दाखवलं आहे या षटकामध्ये. गोलंदाज विवेक पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. खराब चेंडू पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचलेली ती 8 या आकड्यावरती. यतेश वैती मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय, आणि यतेशने झेल टिपला तर दयानंद मुकादम यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. बघूया, वेग तर भन्नाट होता. जवळून रनअप घेताना दिसत विवेक हे खेळाडू. डाऊन द लेग पुन्हा एकदा हा वाईट बॉल असेल. लगातारचे 2 चेंडू खराब टाकलेत विवेक या गोलंदाजाने. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावा लागल्या जातात धाव फलकावर त्या 9 धावा. दुसरं षटक सुरू आहे. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, परंतु मागील 2 चेंडू वाईट बॉल राहिलेत, आणि इथून या 2 चेंडूवरती मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल, कारण पॉवर प्ले सुरू आहे. सर्कलला भेदणारे फटके खेळावे लागतील. हो, यावेळेस बॅकफुटला गेले. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर त्या ठिकाणी हरीश डवलीकर काय जबरदस्त फिल्डिंग करतायत. अखेरच्या क्षणाला पायाने चेंडूला अडवलाय, स्टॉप केलाय, आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 11 धावा धाव फलकावरती. संदीप सर, इथे जर पाहिलं ना तर धावांसाठी संघर्ष सुरू आहे. पॉवर प्ले सुरू आहे तरी देखील मोठा फटका येत नाही आहे, कारण गोलंदाजी चांगली होती आणि आता फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळते. वयाला हरवायचं असेल तर छंद जिवंत ठेवलं पाहिजेत, आणि हे छंद 40+ क्रिकेटपटूने जिवंत ठेवलं. एक 1 शॉट म्हणजेच एकच धाव असेल ही. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती फक्त आणि फक्त 10 धाबा. पुढचा बॉल टाकण्याकरता विवेक तयार. विवेक बुद्धीचा वापर तो करतोय. विवेक म्हणजेच बुद्धिमत्ता, ज्ञानाची शिदोरी, आणि त्या शिदोरीचा वापर योग्य वेळी करतोय. शॉर्ट बॉल, स्लोवर 1 इन दी एअर. चेंडू हवेत आहे, आणि पाहू शकतायत फॉरवर्ड स्कोर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याने टिपलाय झेल. संपलाय बॅटरचा खेळ. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय 3रा धक्का. 3 गडी बाद. धाव संख्या 10. तर चांगली कामगिरी करावी लागेल. शेखर मैदानावरती आलाय. नागेश मैदानावरती दाखल झालाय. नागेश पवार हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3. बॉलिंग ट्रॅकवरती संकेत देवलीकर. कमलाकर भुरे याने षटकार ठोकला, तर देवेश ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय उमेशजी मुकादम साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज कमलाकर भुरे या फलंदाजाला. आणि खऱ्या अर्थाने इथून जर पाहिलं ना तर धावा बनवण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. संकेत देवलीकर यांनी विकेट हॅट्रिक घेतली तर दयानंदजी मुकादम यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. खरं तर बक्षिसांचं खैरात, पारितोषिकांची खैरात पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. सातत्यानं पारितोषिके लावले जात आहेत. खरं तर प्रोत्साहित केले जातं, ऊर्जा दिली जाते खेळाडूंना पारितोषिकांच्या माध्यमातून. परंतु इथून जर पाहिलं तर चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. गोलंदाज संकेत ओव्हर द विकेट. कमी गतीने चेंडू टाकलाय, थोडीशी फ्लाईट दिली आहे, सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट केलाय. वा, जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. आणि संकेतांच्या माध्यमातून देखील आपल्याला
हा पहिला चेंडू डॉट पाहायला मिळतोय. मागच्या वर्षी सुद्धा संकेतने अष्टपैलू कामगिरी केली होती आपल्या टीम करता आणि चांगला परफॉर्मन्स देऊन आपल्या टीमला पॉईंट टेबलमध्ये पुढे आणलं होतं. आता सुद्धा चांगली कामगिरी करण्याकरता तो गोलंदाजी स्वतःच्या हातामध्ये घेतोय. स्ट्रायकिंगकडे कमलाकर भुरे, दोन्ही संघ मालक आहेत, गोलंदाज संघ मालक, फलंदाज संघ मालक. आता चालक कोण बनेल, धावसंख्या वाढवायची आहे. शॉर्ट बॉल फुल केलाय, चेंडू हवेत आहे, मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल, विकेटचं होते पतन, बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय. यावेळेला चौथा धक्का, 4 गडी बाद, धावा आहेत धाव फळकावर 10. तिथे जर पाहिलं तर एलिव्हेशन फारसं मिळालं नव्हतं आणि मिड विकेट रिझनमध्ये संजय देवलीकरने कमालीचा झेल टिपलाय आणि त्यासाठी देखील कॅश प्राईज आलाय. जितेंद्र धुमाल यांच्या माध्यमातून कॅश प्राईज आहे. संजय देवलीकर याला जबरदस्त झेल त्याने टिपलाय या मॅचमध्ये. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये भुऱ्यांनी इम्प्रेस केलं, त्यानंतर विवेकचं षटक देखील भरपूर चांगलं राहिलं आणि संकेत देवळीकर देखील या षटकामध्ये चांगली कामगिरी करतायत. आतापर्यंत या षटकामध्ये त्याने 2 चेंडू टाकलेत, एक महत्वाचा धक्का दिलाय. कमलाकर भुरे या फलंदाजाला बाद केलं. नवीन फलंदाज दीपक मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून धावा बनवाव्या लागतील, धावसंख्येसाठी संघर्ष करावा लागेल. धाव इथे जर पाहिली ना तर प्रत्येक धाव महत्वाची आहे या मॅचमध्ये, त्यासाठी प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती संकेत देवलीकर षटक क्रमांक 3 हाताळतोय. चला स्पीडअप करा, भरपूर वेळ खर्च होतोय. पुढचा बॉल हो, यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न अनपेक्षितपणे उचली, धाव घेण्याचा प्रयत्न, कुठेतरी दीपक मागे राहिलेत आणि ते धावाच्या स्वरूपात फलंदाज दीपक देखील बाद होतोय. गंगाराज इंटरप्राइजेस टीम आहे हो लई कडक, गंगाराज इंटरप्राइजेस टीम आहे हो लई कडक. नावात नाही रे गावात दम आहे पाय. धाव घेण्याची कोणतीच संधी मिळत नाही बॅटरला. धाव संख्या अजूनही थांबले, थंडावली, सुस्तावली, मंदावली. धाव संख्या आहे 5 गडी बाद 10. काय धारदार गोलंदाजी केली जाते, प्रत्येक धावेसाठी संघर्ष फलंदाज करतायत. वा काय गोलंदाजी, संकेत देखील प्रभावित करतायत या षटकामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा संकेत, राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्रायकिंग एंडला नागेश आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील फ्लाईट दिली आहे, परंतु इथून देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली जाते, ते सातत्याने फलंदाजाचे डोळे विस्फारलेत असंच म्हणावं लागेल. कारण टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेलं वलन, त्यानंतर चेंडू टॉस होतोय, राईज होतोय, या सर्व गोष्टी जर पाहिल्या तर संकेतच्या बाबतीत खूप चांगल्या पद्धतीने जुळताना आपण पाहिल्यात. परंतु फलंदाज इथे संघर्ष करतायत. फुटवर्कचा वापर सर्व होत नाही आहे, पाय चाललेच नव्हते, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, त्यामुळे आणखीन एक चेंडू चांगला पाहायला मिळाला. म्हणूनच सराव निमित्त पाहिजे प्रत्येक खेळाडूचा. धावसंख्या धावफलकावर 11. सध्या संकेत देवळीकर संघ मालक बनले चालक. चांगली गोलंदाजी त्यांची पाहायला मिळतं. आता ओव्हरपिच बॉल होता, टायमिंग प्रॉपर नव्हतं, स्कोरलेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, जमीनलगत हा फटका पाहायला मिळतोय. एक धाव मिळाली, दुसऱ्या धाब्याची भर होईल असं वाटतंय. खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा झाला बॅटिंग करणाऱ्या टीमला. 2 धाब्यांची धावसंख्या पुढे सरकली. धाव फळकावर धाबा लागल्या जात त्या 13 धाबा. आता मला असं वाटतं की जे तळातील फलंदाज आहेत ते धाव बनवतील. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जातात त्या 13 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत.
अर्थाने इथून धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. गोलंदाज भुऱ्या राईट आर्म राऊंड द विकेट बॉलिंग ट्रॅकवर. हो यावेळेस मोठा फटका नागेशच्या बॅट मधून आकाशाला गवस निघालणारा आलाय षटकार. वा काय फटका पाहायला मिळतोय. ध्रुवीत इंटरप्राइजेस बाजी मारते हो हमखास ध्रुवीत इंटरप्राइजेस. हा षटकार ठोकला गेला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या वरून. हा पुन्हा आता चेंडूचा शोध सुद्धा घेतला जातोय. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता या ध्रुवीत अँड सम्राट इंटरप्राइजेस वर्सेस देवेश 11 या दोघांमध्ये हा मॅच असेल. टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन या. भुऱ्या पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धाबा त्याने खर्च केल्या होता, 1 सफलता मिळवून दिली होती आणि त्याच्या अगेन्स्ट नागेशने हा मोठा फटका. स्लोवर वन चेंज ऑफ पेस कव्हरच्या वरून चेंडूला टोळवलाय. देर इज अ लॉंग चेस फॉर द फिल्डर. अंतिम क्षणी क्षेत्ररक्षकाने चांगलं प्रदर्शन केलंय, चेंडूला अडवलंय. थ्रो करण्याआधी 2 धाव मिळतील. नागेश या खेळाडूला मधल्या फळीमध्ये येऊन चांगले बॅटिंग करतोय. लोअर मिडल ऑर्डर मध्ये नागेश याचा चांगलं प्रदर्शन. धाव संख्या पोहोचली 21 वर 21. नागेश या षटकामध्ये चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतायत. आतापर्यंत 2 चेंडूवरती 8 धावा त्यांच्या बॅटमधून आली. ज्या भुऱ्याने पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती ना, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये नागेश करतोय. गोलंदाज तयार. यावेळेस देखील पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलाय. संकेत आहे मिस्टेक होणार नाही. सेफ हँड. संकेतने टिपलाय झेल. आणखीन एक फलंदाज फेल. नागेश निघालाय परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. गावात खेळाडूंनी लावले बघा हो आगे पाये. गावात खेळाडूंनी लावले बघा हो आगे. गावात नाही रे गावात दमाई पाये प्रीमियर लीग हे नावात. ज्या 40 प्लस आहेत. नो बॅटर इन. नवीन बॅटर बघूया कोण आलाय. विशाल. नो बॅटर इन विशाल. धाव संख्या धाव फळकावर आहे ती 6 गडी बाद 21 धावा 21 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 6 विकेट इन द 4th ओव्हर. 4थं षटक सुरू आहे. गोलंदाज भुऱ्या तयार. आडव्या बॅटचा वापर करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होताना दिसत नाही. क्रॉस क्रिकेट इज अ बॅट क्रिकेट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. भुऱ्याने खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर कमबॅक केलाय. सुरुवातीला षटकार आला परंतु 2 चेंडू त्याचे चांगले राहिलेत. मागील चेंडूवरती विकेट प्राप्त केली आणि विशालच्या विरोधात इथे डॉट बॉल पाहायला मिळाला भुऱ्या यांच्या माध्यमातून. पूर्णपणे जर पाहिलं तर बॅटिंग लाईन कॉलॅप्स झाली आहे या मॅचमध्ये. उभीच राहिलेली नाही आहे आणि इथून जर पाहिलं तर उभं राहण्याचा प्रयत्न करावा लागेल फलंदाजांना. हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तितकासा प्रॉमिसिंग हा फटका नाही या मिड विकेट रिजनला. फिल्डर आहे डीपमध्ये. फक्त 1च धाव मिळेल विशालला. विशालच्या खात्यामध्ये 1 धाव आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 22. 22 धावा धाव फलकावरती. अजूनही संकटमोचक बॅटिंग करणाऱ्या टीमला सापडला नाही कारण या 4थ्या षटकामध्ये 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. धाव संख्या धाव फळकावर 6 गडी बाद 22 धाबा. संकट पूर्णतः आलेत. शॉर्ट बॉल होता. टायमिंग प्रॉपर नव्हतं. धावा मिळतील असं वाटतंय. 1 धाव मिळाली. फॉरवर्ड मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. थ्रो करण्याआधी 1 धाव तर मिळाली आणि तू मै सुरू होतं. जणू काही कबड्डीचा खेळ सुरू आहे. पुढे जायचं की नाही ही आशंका निर्माण झाली. विकेटचं पतन. धाव संख्या 7 गडी बाद 23. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. नावात नाही रे गावात दमाई पाये प्रीमियर लीग हे नावात नाही रे गावात दमाई पाये प्रीमियर लीग. नावात नाही रे गावात दमाई.
बरोबर 20 मिनिटांचा अवधी या 4 षटकांकरता लागलाय. धावसंख्या धावफलकावर जर आपण बघितलं तर यावेळेला 7 गडी बाद झालेत आणि धाबा आहेत धावफलकावर त्या 23 धाबा 23. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत निशू आणि 6 बॉलमध्ये काय वाटतंय धाबा येतील? आक्रमकता तर घ्यावीच लागेल इथे. सुरुवातीचे 4 षटकांमध्ये धावा कमी आलेल्या आहेत, परंतु या षटकामध्ये धावा येतील का नाही हे फलंदाजांना ठरवावं लागेल. खऱ्या अर्थाने इथं जर पाहिलं तर बॅटिंग चांगली करण्याचा प्रयत्न करावा लागेल. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 23 धावा. धावफलकावरती नवीन फलंदाज निहार मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती कृपेश रोहन, कृपेश बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि विकेट हॅट्रिक घेतली तर अशोक खारखंडे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल कृपेश खारखंडे या गोलंदाजाला. गोलंदाज तयार, पहिलाच बॉल. हो, यावेळेस खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळलाय, लॉंग ऑनला संकेत आहे त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली, सेकंडचा कॉल केलाय, निहार कुठेतरी मागे राहिलाय, परंतु 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 25 धावा. येस, थ्रो आपण बघितला थोडंसं चुकीच्या इंडला फेकताना दिसलेत संकेत देवळीकर. संघ मालक म्हणून चांगली भूमिका त्यांची पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर पोहोचली आहे ते 25 धाबा. कृपेश तयार. ओहो, यावेळेला हाईट जास्त होते आणि हा चेंडू जातो फाईन लेग रिझन मध्ये. नो बॉलचा सुद्धा इशारा. सो नेपी सुहागा. आता या 5 धाबा या ठिकाणी मजबूती निर्माण करतील यथार्थ अँड स्मिथ 11 या टीमला. धावसंख्या 5 ने पुढे गेली. धाबा लागल्या जातात त्या 30 धाबा, 30 रन्स आणि फ्री हिट सुद्धा आहे, फ्री हिट. खराब चेंडू टाकला गेलाय कृपेशाच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने नो बॉल आणि 4 धावा देखील एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळाल्या. तब्बल 5 धावा या चेंडूवरती फ्री हिटचा चेंडू असेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावरती आहे आणि येणाऱ्या चेंडूंवरती धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. 40 पेक्षा जास्त धावा बनवल्या तर तिथून यथार्थ अँड स्मिथ 11 हा संघ या मॅचमध्ये फाईट करू शकतो. त्यासाठी धावा बनवण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. गोलंदाज तयार. हो, यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय कव्हर क्षेत्रामध्ये, गॅपमध्ये. बॉल चला इंटू द गॅप, सीमारेषेच्या पलीकडे आलाय चौकार फलंदाजाच्या बॅटमधून. चेंडूंमध्ये 9 धावा खर्च झाल्या. धावसंख्या धावफलकावर पोहोचली ती 34 वर. स्कोर मूव्ज ऑन 34. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत या इनिंगचे. आता थोडीशी लय मध्ये यथार्थ अँड स्मिथ 11 इंटरप्राइजेस या संघाला तुम्ही बघतायत. धावसंख्या धावफलकावर 34 लागली आहे. आता हात खुले केलेत बॅटर विशालने. ओहो, पुन्हा एकदा भीमर भीमर भीमर. आता गोलंदाज बिमार होईल. 2 धाव पळून पूर्ण केलेत. 2+1 या 3 धाव मिळतील. बॉलर इज चेंज. गोलंदाज आता बदली करावी लागेल. फ्री हिट आहे. 3 धावांची भर पडल्यानंतर धावसंख्या धावफलकावर 37. काय म्हणाल, या षटकामध्ये धावा आल्यात, टीमचं हित या ठिकाणी पाहिलं गेलं आणि टीमच्या हितार्थ चांगली धावसंख्या. मॅचमध्ये मोमेंटम क्रिएट झालाय असंच म्हणावं लागेल. खऱ्या अर्थानं या षटकामध्ये भरपूर साऱ्या धावा खर्च केल्यात कृपेशनं. सलग 2 चेंडू नो बॉल टाकलेत, 4 धावा देखील आले, चौकार देखील आलाय आणि इथून जर पाहिलं तर गोलंदाजावरती दबाव पाहायला मिळाला. आता नवीन गोलंदाज शोधावा लागेल, कारण धावफलकावरती धावा जर पाहिल्या ना तर जाऊन पोहोचलेले ते 37 धावा. आणखीन 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि संदीप सर येणाऱ्या 4 चेंडूवरती 10 पेक्षा जास्त धावा आल्या ना तर एक सन्मानजनक टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. तिथून यथार्थ अँड स्मिथ 11 संघ या मॅचमध्ये फाईट करू शकतं आणि तसं टोटल जर पाहिलं तर आता बनू शकते. असंच काही दृश्य धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. आता अनुभव कामी येतो की यंग टॅलेंट कामी येतोय? कारण अनुभवी गोलंदाजाला, वरिष्ठ गोलंदाजाला संधी दिली चेंडू टाकण्याची. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती हरेश देवलीकर आलाय. कालच्या दिवसामध्ये 15 धावा डिपेंड करता आल्या नव्हत्या. यावेळेस जर पाहिलं तर पूल केलाय, मोठा फटका केल्याचा प्रयत्न. फिल्डर आहे त्या ठिकाणी, फिल्डिंग चांगली.
एक धाव मिळाली, सेकंडचा कॉल केलाय आणि दुसरी धाव घेण्यासाठी देखील परतलेत आणि ते धावबाच्या स्वरूपात फलंदाज निहार बाद होतोय. आणखीन एक धक्का. गडी बाद, धाव फळकावर धाबा लागल्या जातात त्या 38 धाबा. निहार हा खेळाडू धावबाच्या स्वरूपात बाद झालाय आणि स्ट्राईक घेणं गरजेचं होतं निशांतजी आणि ती स्ट्राईक घेतली गेली विशाल दौरे. धावसंख्या 38 झालंय. अजून संधी आहे, 3 चेंडू शेष आहेत या इनिंगचे. या 3 चेंडूंमध्ये धाबा जर 7 ते 8 आल्या तरी मजबूती होऊ शकते बॅटिंग करणाऱ्या टीमची. आठ गडी बाद, धाव संख्या 38. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज हरेश दवळीकर तयार. शॉर्ट बॉल होता, पूल केलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. अखेरीस गोलंदाज हरेश याला विकेट मिळाली. विकेट डाऊन. 9 गडी बाद, धाव संख्या 38. जर पाहिलं तर सर्व गोलंदाजाने जबरदस्त कामगिरी या मॅचमध्ये केलेली आहे. नवीन फलंदाज ऋतिक मैदानावरती दाखल झालाय. हो, यावेळेस करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज त्या ठिकाणी फ्लाइंग स्लीपमध्ये यतेश वैती आहेत आणि त्यांच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली. फक्त सिंगल मिळाली. या सिंगलने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 39 या आकड्यावरती. आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. हीच तर खरी संधी असते युवा खेळाडूंना आणि टॉस साठी दोन्ही कॅप्टन तयारीत राहा. शेवटचा बॉल. ओ, चांगला पंच केलाय, चेंडू हवेत आहे. दिनेश कोणतीच करत नाही चूक. पुन्हा एक विकेट मिळाली या षटकामध्ये हरेश दवळीकरला. ऑल आउट. 39 धाबा, सर्व गडी बाद. ही स्थिती पहिल्या इनिंग मध्ये यथार्थ अँड स्मिथ 11 या टीमची आपल्याला पाहायला मिळाली. 40 धाबांचं टार्गेट असेल. 40 इज द टार्गेट. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर थेट आपण होऊया टॉस बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी सज्ज असतील आमचे साथी समालोचक मित्र, महाराष्ट्रातील नामवंत समालोचक निशांतजी पाटील. प्रोप्रायटर सन्माननीय सदानंदजी मुकादम साहेब उपस्थित आहेत. तसेच अशोकजी खारखंडी देखील उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. सदानंदजी मुकादम साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एका बाजूला देवेश ग्रुप आणि एका बाजूला PPL असं आहे आणि 4 षटकांचा सामना आहे. कॉइन स्पिन केला जातोय. PPL असं कॉल दिलेला आहे देवेश ग्रुपच्या कॅप्टनने आणि PPL आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे देवेश 11 या संघाने. मान्यवरांना विनंती करतोय सन्मानपूर्वक व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं आहे. खऱ्या अर्थानं नितीन टॉस जिंकलाय, अभिनंदन. 4 षटकांचा सामना आहे. निर्णय काय असेल? बलंदाजी करू. बॅटिंग करणार आहेत. मागील 2 सामने जर पाहिलं तर तुमच्या संघासाठी हिताचे राहिलेले नाही आहेत, चांगली कामगिरी करता आलेले नाही आहे. परंतु या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व अबाधित ठेवायचं असेल तर हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे आणि तो देखील मोठ्या फरकाने. आणि ते जिंकण्याचा प्रयत्न सातत्याने तुमच्याकडून केला गेला आहे. मागील मॅचमध्ये देखील जबरदस्त कामगिरी केली. अशा कोणत्या मिस्टेक झाल्या खऱ्या अर्थानं जे 2 सामने तुम्हाला गमावे लागले या स्पर्धेमध्ये? लास्टला बॉलर नव्हता आमच्याकडे, त्याच्यासाठी आम्ही मॅच हारलो.
या मॅचमध्ये काय बदल पाहायला मिळेल, कारण गोलंदाज नव्हता या मॅचमध्ये, नवीन कोणता गोलंदाज तुमच्या संघाकडे? गोलंदाज नाही आहे तेच ठेवू, आता सध्या प्लेयर पण नाही आमचे आले अजून. एकंदरीत जर पाहिलं तर कसं वाटतं? कालचा दिवस जर पाहिला तर जबरदस्त मजा आली या स्पर्धेमध्ये, क्रीडा रसिकांची गर्दी, आणि आजचं देखील जर पाहिलं तर फायनलचा दिवस आहे. एकंदरीत कसं फील करतो या स्पर्धेमध्ये? मजा तर खूप येते. पुढच्या वर्षी याच्यापासून भारी करू आम्ही, अपेक्षा असेल आमच्याकडून. भरपूर साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी ध्रुवित अँड सम्राट 11 संघाचा कॅप्टन आहे निखिल. सुरुवातीचे दोन्ही सामने पराभूत झालेत. ॲज अ कॅप्टन म्हणून तुला देखील चांगली कामगिरी करता आलेली नाही आहे. हा सामना जिंकायचा असेल तर नक्की चांगली कामगिरी करावी लागेल. अशा कोणत्या बेसिक चुका तुमच्या टीमकडून झाल्या की त्यामुळे तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागला या पाय प्रीमियर लीगमध्ये? का तर खूप काय झालं आहे, माझी पण खूप चूक झाली, तर आता सुधारायचे प्रयत्न करू. 4 षटकांचा सामना आहे. समोरील संघाने बॅटिंग घेतली आहे, तुम्ही गोलंदाजी करणार आहात. खऱ्या अर्थानं निखिल एक चांगला खेळाडू आहे, परंतु त्याच्याकडे संयम नाही आहे. निखिल घाई करतोय असं सर्व म्हणतात. या मॅचमध्ये एक पॉझिटिव्ह रिप्ले निखिलकडून पाहायला मिळेल का? शांत निखिल पाहायला मिळेल का? हो, नक्कीच. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला देखील. इथे टॉस जिंकलेला आहे देवेश 11 या संघाने आणि प्रथम बॅटिंग स्वीकारलेले आहे, आणि ध्रुवित अँड सम्राट 11 या टीमला फिल्डिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलं आहे. आपण सरळ जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. यांच्या संघाने धाफलकावरती धावा जोडल्या. तब्बल 39 धावा, 40 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवलेलं आहे, आणि खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी करावी लागेल. चला सलामीची जोडी मैदानावरती येऊ द्या, जास्तीचा वेळ खर्च करू नका. आजच्या दिवसामध्ये तब्बल 8 सामने या स्पर्धेच्या माध्यमातून आपण खेळवतोय. तुझं पंख दिले देवाने गे झेप सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवे राणे जा ओलांडून अडथळे सारे. या मॅचमध्ये अनेक सारे अडथळे ओलांडून यथार्थ अँड स्मिथ 11 या टीमला मार्गक्रमण करायचं आहे, कारण 40 धावा डिपेंड करायच्या आहेत निर्धारित 5 षटकामध्ये. त्यामुळे चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे, आणि ते कार्य मैदानावरती गोलंदाजांना करावं लागेल. कारण या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर या संघाने फक्त एकच सामना जिंकलाय, आणि हा सामना जर पाहिलं तर दोन्ही संघांसाठी डू अँड डाय अशी परिस्थिती आहे. कारण हा सामना जिंकावाच लागेल दोन्ही संघांना, कारण या स्पर्धेमध्ये त्यांचं अस्तित्व अबाधित ठेवायचं असेल ना तर हा सामना भरपूर महत्त्वाचा आहे. आणि हा सामना 2 षटकामध्ये रियाश एंटरप्राइजेस आणि देवलीकर एंटरप्राइजेस या संघाने जिंकला तर दयानंदजी मुकादम यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर कमलाकर भुरे संघाचे संघमालक आहेत, त्याने एका हातामध्ये झेल टिपला तर नागेश बांद्रे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज नागेश पवार आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर एका बाजूला संकेत देवलीकर, त्याच्या सोबतीला विवेक देवलीकर हा फलंदाज पाहायला मिळतोय. आज शिवाजी भुरेने निराश केलं, सलामीला जरूर आले, परंतु पॉवर प्लेमध्ये बॅटिंग चांगली करता आलेली नाही आहे, आणि खऱ्या अर्थानं तो दबाव जाणवला. धावाच बनल्या नाही, फक्त 39 धावा बनल्या, परंतु या धावांवरती देखील यथार्थ अँड स्मिथ संघ फाईट करू शकतो, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे, कधी काही होईल याचा नेम नाही. आणि त्याचमुळेच की काय इथून जर पाहिलं ना तर शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष यथार्थ अँड स्मिथ 11 या संघाला करावा लागेल. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही ना तोपर्यंत धैर्य सोडायचं नाही, धीर नाही सोडायचं, लढायचं, संघर्ष करायचं. आणि तोच संघर्ष आज या मॅचमध्ये यथार्थ अँड स्मिथ 11 बारक्या भुरे आणि कमलाकर भुरे यांच्या संघाला करावं लागेल. सामन्याला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे, P1चं षटक, पंचांचा अधिकृत इशारा. आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवरती नागेश पवार आणि स्ट्रायकिंग एंडला संकेत देवलीकर.
खऱ्या अर्थानं पाये प्रीमियर लीगमध्ये मागील हंगामामध्ये चर्चेमध्ये असलेलं नाव आहे संकेत देवलीकर. मॅन ऑफ द सिरीज मिळाली होती आणि तोच फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय याही मॅचमध्ये. गोलंदाज तयार, नागेश पवार महत्त्वाचं षटक हाताळतोय, पॉवर प्लेचं षटक. या षटकामध्ये पॉवर दाखवावी लागेल, चांगली कामगिरी करावी लागेल. हो पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवला, स्टँड अँड डिलिव्हर. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, संकेताच्या बॅटमधून आलाय षटकार. त्याच्या बॅटमधून आलाय षटकार. काय सुरुवात केली या, जबरदस्त सुरुवात या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, नागेश पवार ओव्हर द विकेट. इथे देखील चांगला ड्राईव्ह, लॉंग ऑफ रिजन खाली आहे, तेच निवडलंय. सलगचा दुसरा मोठा फटका फलंदाज संकेतच्या बॅटमधून, आणखीन एक दर्जेदार चौकार. कारण आतापर्यंत 2 चेंडूवरती दिले ना तर चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करावा लागेल, विकेट घ्याव्या लागतील, दबाव टाकावा लागेल आणि त्याच वेळेला जर पाहिलं तर चेंडू डॉटही टाकावे लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, नागेश ओव्हर द विकेटनं या मॅचमध्ये तो गोलंदाजी करतोय. हो कमी गतीने चेंडू टाकलाय, क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न खोलात टाकलाय. त्रिफलाचीच्या स्वरूपात विकेट मिळवली आहे, संकेतला बाद केलंय. पहिला धक्का या मॅच मध्ये रियांश एंटरप्राइजेस देवलीकर एंटरप्राइजेस या टीमला बसतोय. फलंदाज बाद. खोलवर टप्प्याने चेंडू होता, क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न आणि ते त्रिफलाचीच्या स्वरूपात संकेत बाद झाला. सुरुवातीची 2 फटके जय जर आपण पाहिली ना तर व्ही शेपमध्ये खेळला होता. पहिला फटका जर पाहिला तर लॉंग ऑनला, त्यानंतर लॉंग ऑफ रिजनमध्ये असे 2 मोठे फटके संकेताच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. परंतु इथे क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग रिजनमध्ये आणि खोलवर टप्प्याचा चेंडू होता त्रिफलाचीच्या स्वरूपात. इथे पहिला धक्का या मॅचमध्ये बसला. नवीन फलंदाज भुऱ्या मैदानावरती दाखल झाला. गोलंदाज नागेश पवार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्रायकिंग एंडला भुऱ्या आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू आहे, पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चांगला फटका, वॅकेंट एरिया, लॉंग ऑफ रिजन खाली आहे, तेच निवडलंय. भुऱ्या यांच्या बॅटमधून देखील आलाय चौकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला भुरे यांच्या बॅटमधून, समोरच्या दिशेने नेत्र दीपक फटका पाहायला मिळाला. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती, यावेळेस देखील आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इथे चेंडू आलाय डॉट, धावफलकावरती धावा बनल्यात, त्या तब्बल 14 धावा. क्रिकेट म्हटलं ना तर धावांची श्रीमंती, क्रिकेट म्हटलं ना तर धावांची गर्भ श्रीमंती. बॅट घेऊन ज्या कामासाठी मैदानावरती आलो आहोत ना ती जबाबदारी इथे पार पाडायची आहे. मग कर्तव्याच्या वाटेवर चालत असताना भावनांचा आवंडा गिरवणारा खेळ या मैदानावरती दाखवायचा आहे आणि तोच प्रयत्न सध्या फलंदाज करतायत. हो यावेळेस देखील खोलवर टप्प्याने चेंडू आहे, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. नागेश कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर करतायत, परंतु या षटकामध्ये त्यांच्या विरोधात 3 मोठे फटके आलेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 40 धावांचा पाठलाग करत असताना रियांश एंटरप्राइजेस आणि देवलीकर एंटरप्राइजेस या संघाने धावफलकावरती धावा बनवल्या. त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा धावफलकावरती. खऱ्या अर्थानं पॉवर प्ले कॅपिटलाइज केलाय फलंदाजाने. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली. समोरच्या दिशेने फटके खेळलेत, लॉंग ऑनला लॉंग ऑफला फटके सजवले. संकेतने इम्प्रेस केलंय. गोलंदाजी करत असताना लाजवाब गोलंदाजी, 3 धावा त्याने खर्च केल्यात आणि बॅटिंग करत असताना जर पाहिलं तर त्यांच्या बॅटमधून 10 धावा देखील आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त कामगिरी केली आणि इथून जर पाहिलं तर सामना जिंकण्यासाठी 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आणखीन धावा बनवायच्यात. अगदी सोपं समीकरण आहे. रियांश एंटरप्राइजेस, देवलीकर एंटरप्राइजेस, यतेश वैती, संकेत देवलीकर यांच्या संघासाठी. आणि इथून जर पाहिलं ना तर यथार्थ स्मिथ 11 या संघाला या मॅचमध्ये कमबॅक करावं लागेल. त्यासाठी विकेट घ्याव्या लागतील, फलंदाजांवरती दबाव टाकावा लागेल आणि तो प्रयत्न गोलंदाजांना सातत्याने या मॅचमध्ये करावा लागेल. तुम्ही पाहताय पाये प्रीमियर लीग 2026 पर्व 2
आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कालच्या दिवसामध्ये देखील क्रीडा रसिकांची गर्दी पाहायला मिळाली. अनेक क्रीडा रसिकांनी देखील या स्पर्धेवरती प्रेम केलं आहे. निखळ आनंद आणि निखळ मनोरंजन देणारी ही स्पर्धा ठरलेली आहे. यामध्ये मात्र तीन शंका नाही आहे. ज्या पद्धतीने जर पाहिलं तरी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. काय जबरदस्त आयोजन केले. देवेश ग्रुपचं कौतुक करावं लागेल. देवेश ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय उमेशजी मुकादम साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती शंकर पवार ओव्हर द विकेट. विवेकच्या विरोधात चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळतोय. इथे चेंडू आलाय डॉट. चांगला चेंडू पाहायला मिळाला शंकर पवार यांच्या माध्यमातून. या मॅचमध्ये शंकरला बॅटिंग करत असताना फारसं योगदान देता आलेलं नाही आहे, परंतु गोलंदाजी करत असताना त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. विकेट घ्याव्या लागतील, दबाव टाकावा लागेल. संकेत बाद झालाय. विवेक महत्वाचा फलंदाज मैदानावरती आहे. त्याच्याकडे प्रचंड मोठी क्षमता आहे. मोठे फटके तो खेळू शकतो असा फलंदाज मैदानावरती. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर पोहोचतील का? पोहोचलेत. झेल कंप्लीट केलाय. आणखीन एकदा का या मॅच मध्ये फलंदाज विवेक देवलीकर बॅक टू द पेव्हिलियन. हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्याकडे देखील भरपूर चांगली क्षमता आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून भुऱ्याला तुम्ही पाहताय आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या मॅच मध्ये त्याला जबाबदारीनं कार्य करावं लागेल. शंकर पवार बॉलिंग ट्रॅकवरती 2 चेंडू कमालीचे राहिलेत. 2 चेंडूवरती त्यांनी भरपूर इम्प्रेस केल्या. विकेट मिळवली. धावा खर्च केलेल्या नाही आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 14 धावा. गोलंदाज शंकर पवार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू शंकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये यथार्थात स्मिथ 11 संघ कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय, कारण धावा बनत नाहीये. धावा रोखल्यात. रन्स थांबवणारी खऱ्या अर्थानं जर पाहिली तर खरी ताकद आहे गोलंदाजी. रन्स थांबवणारी खरी ताकद आहे म्हणजे फिल्डिंग. आणि या दोन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी यथार्थात स्मिथ 11 या संघाला करावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती शंकर पवार जबरदस्त गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. 3 चेंडू चांगले टाकलेत. आणि इथून जर पाहिलं तर संजय देवलीकर या फलंदाजावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट या मॅच मध्ये. फुलटॉस चेंडू होता. बॅटची लिडिंग एज लागली. यष्टांच्या मागे दीपक चांगलं कार्य करतोय. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळालाय. दबाव टाकला या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये फलंदाजानं अधिराज्य गाजवलं, परंतु या षटकामध्ये गोलंदाज अधिराज्य गाजवतात. शंकर पवार चर्चेमध्ये राहिलेत. कालच्या दिवसामध्ये बॅटिंग करत असताना चर्चेमध्ये राहिलेत. आजच्या दिवसामध्ये गोलंदाजी करत असताना चर्चेमध्ये राहिलेत. इथे 4 चेंडू डॉट टाकलेत. फलंदाजाला देखील बाद केलाय. वाह, काय सामना रंगलाय. 40 धावा जरी असल्या ना तरी या धावांवरती आम्ही फाईट करू शकतो हे सांगतोय यथार्थात स्मिथ 11 संघ या मॅच मध्ये. खेळण्याचा प्रयत्न. बॅकफुटला गेले. फक्त चेंडूला दिशा दिली. बॅटचा फेस ओपन केला. पॉइंट फ्रीजन मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली. फक्त सिंगल मिळेल संजयला. संजयच्या खात्यामध्ये 1 धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 15 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1च धाव गोलंदाज शंकर पवारने खर्च केली आहे. काय जबरदस्त कामगिरी शंकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. परंतु स्ट्रायकिंग एंडला भुऱ्याला इथून संयम दाखवावा लागेल. शेवटपर्यंत मैदानावरती थांबावं लागेल. चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण 40 धावा जरी असल्या ना तरी या हे सोपं समीकरण नाही आहे. गोलंदाज तयार. खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला चेंडू. वा वा वा, काय गोलंदाजी केली शंकर पवारने. लाजवाब गोलंदाजी. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1च धाव खर्च केली आहे आणि एक महत्वाची विकेट मिळवली आहे. या मॅच मध्ये कमबॅक केलाय.
यथार्थ अँड स्मिथ 11 बारक्या भुरे आणि कमलाकर भुरे यांच्या संघाने असंच म्हणावं लागेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 40 धावांचा पाठलाग करत असताना रियांश एंटरप्राइजेस, देवलीकर एंटरप्राइजेस, यतेश वैती, संकेत देवळीकर यांच्या संघाने धावफलकावरती धावा जोडल्या. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 15 धावा. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 18 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे? या मॅचचं होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून ठेवलंय शंकर पवारने. कारण या षटकामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे आणि कुठेतरी दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय. परंतु येणाऱ्या षटकामध्ये देखील चांगली कामगिरी करावी लागेल. इक्वेशन जर पाहिलं 18 चेंडू आणि 25 धावा. या षटकामध्ये कमी धावा खर्च केल्या तर अजून दबाव या मॅचमध्ये निर्माण होऊ शकतो. परंतु ते कार्य मैदानावरती गोलंदाज तन्मय भुरेला करावं लागेल. तन्मय भुरे आलाय षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतो आजच्या दिवसातील. पहिला सामना शिवाजी भुरे मास्टर माइंड आहेत. खऱ्या अर्थानं गोलंदाजांना खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी युटिलाइज करावे लागेल. कारण हा सामना जिंकणं फार गरजेचं आहे. कारण या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व अबाधित ठेवायचं असेल ना तर दोन्ही संघांना हा सामना जिंकावाच लागेल आणि तोच प्रयत्न मैदानावरती सध्याच्या घडीला सुरू आहे. गोलंदाज चला स्पीडअप करा. वेळ खर्च होतोय. शिवाजी भुरे स्पीडअप करा कारण यानंतर आपण सर्व सामने 4 षटकांचे खेळवतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती तन्मय भुरे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडवरती संजय देवलीकर हा फलंदाज तुम्ही पाहताय. 18 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. हो यावेळेस देखील ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न चांगला चेंडू पाहायला मिळतोय तन्मय यांच्या माध्यमातून. आणखीन एक चेंडू डॉट आलाय. येणारे 17 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 25 धावा. काय सामना रंगलाय. पैसा वसूल सामना सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. हो यावेळेस फक्त चेंडूला दिशा दिली आहे. पॉईंट क्षेत्रामध्ये केवळ ढकललाय. कमलाकर भुरे त्या ठिकाणी आहे. थोडीशी चाचपडत आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. परंतु इथे जर पाहिलं ना तर एकच धाव कंप्लीट केली जाते. एकच धाव कंप्लीट केलेली आहे. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचलेली आहे ती 16 धावा धावफलकावरती. 16 धावा धावफलकावरती. येणारे 16 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. 16 चेंडू आणि 24 धावा. काय जबरदस्त सामना रंगलाय. यथार्थ अँड स्मिथ 11 संघ या मॅच मध्ये आता मात्र चांगली कामगिरी करतोय. भुऱ्याला इथे जर पाहिलं तर कमबॅक करावं लागेल. मोठा फटका करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज पुन्हा एकदा त्या ठिकाणी यष्टीरक्षक पोहोचतायत दीपक. परंतु त्या ठिकाणी थोडीशी चाचपडलेत. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं इथून चेंडूला पकडणं गरजेचं होतं. परंतु तिथे जर पाहिलं ना तर धावाची संधी आहे. इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचलेली आहे ती 18 या आकड्यावरती. येणारे 15 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 15 चेंडू आणि 22 धावा. काय दबाव टाकलाय गोलंदाजाने. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. घातक आणि भेदक मारा गोलंदाजांचा राहिलाय आणि ते भुऱ्या देखील संघर्ष करतोय. कारण मागील चेंडूवरती तितकासा प्रॉमिसिंग फटका त्याला खेळता आला नव्हता आणि त्याच मुलीच की काय त्या चेंडूवरती देखील कमी धावा पाहायला मिळाल्या. गोलंदाज तन्मय पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो यावेळेस मोठा फटका करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फटका प्रॉमिसिंग नाही आहे. पॉईंट क्षेत्रामध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहेत. खराब फिल्डिंग पाहायला मिळते. जिथे 1 धाव होती ना तिथे 2 धावा मिळतात कारण फिल्डिंग खराब. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचलेली आहे ती 20 धावा धावफलकावरती. येणारे 14 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 14 चेंडू आणि 20 धावा. हे 2 चेंडू जे आहेत ना यथार्थ अँड स्मिथ 11 या संघासाठी भरपूर निर्णायक आहेत. कारण या 2 चेंडूवरती धावा रोखाव्या लागतील. फलंदाजांना बाद करावा लागेल. खऱ्या अर्थानं भुऱ्या या फलंदाजाला बाद करावा लागेल कारण तो चांगली कामगिरी करतोय. एका बाजूला विकेटची पडझड आणि एका बाजूला भुऱ्या जर पाहिला तर संयमाने मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळालाय. हो यावेळेस मोठा फटका भुऱ्याच्या बॅटमधून. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार सिक्सर. आज जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने उडवल्या. स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रेट हिट. ग्रेट हिट. आलाय षटकार फलंदाज भुऱ्याच्या बॅटमधून. या मॅच मध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती
26 धावा. तन्मय पुन्हा एकदा यावेळी चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक पोहोचतील का? हो पोहोचलेत, परंतु झेल कंप्लीट करता आलेला नाही आहे. इथे 2 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न, चेंडूची फेकी खराब आणि इथे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते खराब फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. आणि इथे जर पाहिलं ना तर या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 28 धावा. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 28 धावा. काय जबरदस्त फलंदाजी भुरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. येणारे 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता असेल आणि इथून जर पाहिलं तर अगदी सोपं समीकरण झालंय रियान्स एंटरप्राइजेस आणि देवलेकर एंटरप्राइजेस या संघासाठी. या षटकामध्ये फिल्डिंग खराब राहिली. जिथे 1 धाव होत्या तिथे 2 धावा मिळाल्या आणि क्रिकेटमध्ये फिल्डिंगला शतरक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं आणि कुठेतरी तेच खराब राहिले या मॅचमध्ये असंच म्हणावं लागेल. कारण महत्त्वाच्या क्षणी फिल्डिंगमध्ये भरपूर सारे मिस्टेक झाली. खरं तर धावा रोखण्याची मशीन आहे फिल्डिंग, धावा रोखण्याची मशीन आहे गोलंदाजी आणि खऱ्या अर्थानं या षटकामध्ये भरपूर काही जर पाहिलं तर मिस्टेक केल्यात यथार्थ स्मिथ 11 या संघाने आणि तो दबाव या षटकामध्ये जाणवतोय. येणारे 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करा. आतापर्यंत 3 षटकांसाठी 13 मिनिटे खर्च केलेले आहेत यथार्थ स्मिथ 11 या संघाने. याहीपेक्षा जास्त उशीर करू नका. तर नक्कीच आपल्याकडे वेळ आहे तर ऐकूया एक सुमधुर संगीत खरं तर पाय प्रीमियर लीगच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 28 धावा. येणारी 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती शंकर पवार मागील षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली, फक्त एकच धाव खर्च केली, तोच गोलंदाज पाहायला मिळतोय. आणि स्ट्रायकिंग एंडवरती जर पाहिलं तर संजय देवलीकर त्याने देखील भरपूर मोठा संघर्ष केलाय. आतापर्यंत 5 चेंडूचा सामना केलाय, त्याच्या बॅटमधून 2 धावा आलेत. हो यावेळी चांगला स्ट्रोक कव्हर क्षेत्रामध्ये केले. त्या ठिकाणी कमलाकर भुरे आहेत, फिल्डिंग खराब आणि त्या ठिकाणी बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावांसाठी आलाय चौकार फलंदाज संजयच्या बॅटमधून. चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला संजयच्या बॅटमधून. फिल्डिंग खराब राहिली त्या ठिकाणी कमलाकर भुरे यांच्या माध्यमातून आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना 4 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 32 धावा. येणारे 11 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळेस जर पाहिलं तर थोडेसे बॅकफुटला गेले, फक्त चेंडूला पुश केलं, दिशा दिली. एकच धाव मिळेल. त्या ठिकाणी कमलाकर भुरे आलेत, फक्त एकच धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 33 या आकड्यावरती. अगदी सोपं समीकरण आहे या मॅचमध्ये. रियान्स एंटरप्राइजेस देवलीकर एंटरप्राइजेस या संघासाठी फक्त आणि फक्त 7 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. काय जबरदस्त फलंदाजी मागील षटकामध्ये भुऱ्या याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि या खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये घुसखोरी केली आहे असंच म्हणावं लागेल. कमबॅक केलाय, भुऱ्याने इम्प्रेस केलाय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती शंकर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळेस देखील जर पाहिलं तर ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 34 धावा. फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. येणारे 10 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 6 धावा. पूर्णपणे डॉमिनेट केलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने, कारण 40 धावा बनवायच्या होत्या. आतापर्यंत धावफलकावरती 34 धावा जोडल्यात. ओ यावेळेस फ्लिक केलाय, काय फटका सजवलाय कमालीचा. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. इट्स 4 धावा, 4 रन्स आलाय, चौकार आलेला आहे त्या ठिकाणी. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. फ्लिक केलं होतं, फक्त दिशा दिली आणि जबरदस्त ब्रिजच्या साह्याने या चेंडूला वळवलंय आणि भुरे यांच्या बॅटमधून मोठा फटका पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल का? यस, आमचे तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतील. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय की नाही, टेक्निकल सपोर्ट घेतला जाईल का?
तर नाही, 4 धावा संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 38 धावा धावफलकावरती. आणखीन 2 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय शंकर पवार ओव्हर द विकेट. हो, यावेळेस बॅटची लिडिंग एज लागली आणि बॉल जातोय डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना इथे जिंकलेला आहे रियांश इंटरप्राइजेस, देवलीकर इंटरप्राइजेस, यतेश वैती, संकेत देवलीकर यांच्या संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्डलक टपलक यथार्थ अँड स्मिथ 11, हार्डलक बारक्या भुरे, हार्डलक कमलाकर भुरे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या मॅचमध्ये सुरुवात चांगली झाली, परंतु गोलंदाजी करत असताना धावा खर्च केल्या आणि कुठेतरी हा संघ या मॅचमध्ये पराभूत होतोय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो वन अँड ओनली मिस्टर भुऱ्या. बॅटिंग करत असताना 24 धावा आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट घेतात भुऱ्याने आणि भुऱ्या ठरलेला आहे मॅन ऑफ द मॅचचा हिरो. चला भुरे आमच्या व्यासपीठावरती या. मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात जर पाहिलं तर आकर्षक टी शर्ट कल्पेश मस्ता, नागेश बांद्रे यांच्या माध्यमातून, तदनंतर गिफ्ट हॅम्पर यज्ञेश मुकादम, नितीन पाटील यांच्या माध्यमातून, शीतपेय कोल्ड्रिंक्स अक्षय केशव वैती, तदनंतर कलिंगड अननस केळी उमेशजी मुकादम, नागेशजी बांद्रे, प्रसादजी कारकंडी यांच्या माध्यमातून, वेफर्स संकेतजी देवळीकर, आकर्षक ट्रॉफी देवेश ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आकर्षक असे पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं घवघवीत यश या मॅचमध्ये संपादित केलेलं आहे. रियांश इंटरप्राइजेस, देवलीकर इंटरप्राइजेस या संघाने पूर्णपणे डॉमिनेट केलं यथार्थ अँड स्मिथ 11 या टीमला. चला भुऱ्या लवकर या. चला लगेच या व्यासपीठावरती आमचे मान्यवर आहेत. या ठिकाणी प्रकाशजी मुकादम यांचं देखील आगमन झालेलं आहे. हेमंतजी रायकर यांना देखील तुम्ही पाहू शकता. तदनंतर अशोकजी खारकंडी, यश वैती जर पाहिलं तर रील स्टार याला देखील तुम्ही पाहताय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्याच्या माध्यमातून या स्पर्धेच्या रील्स आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं पायगावातील अनमोल रत्न आहे यश वैती, त्याला देखील तुम्ही पाहताय. तर मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात या ठिकाणी भुऱ्या याला पारितोषिक दिली जातील. तर भुऱ्या राहिलेला आहे मॅन ऑफ द मॅचचा हिरो. या ठिकाणी त्याला पारितोषिकं दिली जाणार आहेत. फ्रूट्स आहेत, वेफर्स आहे, कोल्ड्रिंक्स, तदनंतर आकर्षक ट्रॉफी, आकर्षक टी शर्ट्स, तदनंतर गिफ्ट हॅम्पर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात. आणि मी विनंती करतो या ठिकाणी प्रकाशजी मुकादम यांना की आपल्या शुभ हस्ते आपण आकर्षक ट्रॉफी द्यायची आहे. प्रकाश मुकादम यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण आकर्षक ट्रॉफी द्या भुऱ्याला. जबरदस्त कामगिरी केली भुऱ्याने आणि भुऱ्या राहिलेला आहे मॅन ऑफ द मॅच हिरो. तसेच हेमंतजी रायकर आपल्या शुभ हस्ते आपण टी शर्ट द्यायची आहे. हेमंतजी रायकर आपण टी शर्ट द्यायची आहे. भुऱ्याला जबरदस्त कामगिरी केली, तब्बल 24 धावा आणि 2 विकेट भुऱ्याने घेतले त्या मॅचमध्ये. गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे प्रकाशजी देवलीकर, जयजी भुरे आपण जयेशजी डुकले आपल्या शुभ हस्ते देखील आपण कोल्ड्रिंक्स द्यायचं आहे. त्यानंतर यज्ञेश मुकादम आपण देखील आपल्या शुभ हस्ते वेफर्स द्यायचे आहेत. अशोकजी खारकंडी आपल्या शुभ हस्ते आपण फ्रूट द्यायचे आहेत. तसेच त्या ठिकाणी यश वैती आहेत, यश आपण देखील द्यायचं आहे. प्रवीणजी गवारी आपल्या शुभ हस्ते आपण देखील पारितोषिक द्या. भरपूर सारे पारितोषिक आहेत. प्रत्येकाला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ही पारितोषिके द्यायची आहेत भुऱ्याला. जबरदस्त कामगिरी केली आहे भुऱ्याने आणि भुऱ्या राहिलेला आहे मॅन ऑफ द मॅच हिरो यश वैती, रील स्टार. आणि त्याला देखील या ठिकाणी त्याच्या माध्यमातून देखील बक्षीस वितरण केले जाते, पारितोषिक दिले जाते. तर प्रवीणजी गवारी आपल्या शुभ हस्ते देखील आपण हे फ्रूट्स द्यायचे आहेत भुऱ्याला. भरघोस पारितोषिक घवघवीत यश संपादित केले या मॅचमध्ये भुऱ्याने आणि तो राहिलेला आहे मॅन ऑफ द मॅचचा हिरो. आणि भुऱ्यासोबत आपण चर्चा देखील करणार आहोत. खऱ्या अर्थानं भुऱ्याने जबरदस्त कामगिरी केलेली आहे आणि त्यासाठी
तो मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलेला आहे. भुऱ्या जबरदस्त कामगिरी केली. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एका मोठ्या स्पर्धेमध्ये तू खेळतोयस. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. आयुष्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुला भरपूर मिळालेत. खऱ्या अर्थानं नाईक पाड्या संघाच्या माध्यमातून तू खेळतोयस, परंतु एवढं सर्व पारितोषिक एका मॅन ऑफ द मॅचसाठी तुला मिळालेत, काय म्हणशील? खूप चांगला वाटतंय. कधी एवढे पारितोषिक मिळालेत का तुला मॅन ऑफ द मॅचसाठी? नाही भेटली. कसं वाटते उमेशजी मुकादम साहेबांची स्पर्धा? देवेश ग्रुप, उमेशजी मुकादम साहेबांनी तुम्हाला खऱ्या अर्थानं संधी दिलेली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना. एकंदरीत काय म्हणशील या स्पर्धेविषयी? संपूर्ण आयोजन कमिटी यांनी तुझ्यावरती प्रेम दाखवलं आहे. तुझे संघाचे संघमालक यतेश वैती, संकेत देवलीकर यांनी जो विश्वास दाखवला आहे, या विश्वासाबद्दल काय म्हणशील? खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर हा होता भुऱ्या आणि जबरदस्त कामगिरी त्याने केलेली आहे. अष्टपैलू कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तब्बल 24 धावा आणि 2 विकेट त्यांनी घेतलेल्या आहेत आणि तो राहिलेला आहे मॅन ऑफ द मॅचचा हिरो. जाऊया आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी संदीपजी गावंड सर आणि तेजस धोबी या ठिकाणी दाखल झालेला आहे. तेजस आपलं देखील हार्दिक स्वागत. भरपूर मोठा प्रवास करून या ठिकाणी तो दाखल झालेला आहे. चला दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपण यायचं आहे आमच्या समालोचन कक्षामध्ये. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू ध्रुवीत अँड सम्राट 11 संघाचा 12वा खेळाडू आणि बॅटिंग करणारा टीम देवेश ग्रुपचा देवेश संघाचा 12वा खेळाडू आपण देखील यायचा आहे. हॅलो, थँक्यू सो मच गावंड सर आणि संदीप गावंड सर आणि अर्थातच निशांत सर. आम्ही आपलं मनपूर्वक आभारी आहोत. सह्याद्रीच्या चाताडातून नाथ भवानी गरजे, काळजात रक्तात वाहती नाव आमच्या राजे, हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून संकटी धावणारी नवसाला पावणारी आई माझी एकविरा माऊली आई वज्राईच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सर्व क्रिकेट रसिक खेळाडूंना या समालोचक तेजस जोबीचा हरे कृष्णा नमस्कार. जय सियाराम, जय बजरंग, नमो पार्वती पतय, हर हर महादेव, भारत माता की जय. आपण पाहताय ऐकताय PPL पाय प्रीमियर लीग 2026 पूर्व दुसऱ्याचा हा थरार आणि उमेदच्या बॅटमधून इथून मात्र केली गेली आहे सुरुवात. चांगला स्ट्रोक, डोळ्याचं पाडणं फेडणारा हा फटका मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या आणि यातच लॉंग ऑफच्या मधोमध हा फटका कन्वर्ट होताना आपल्याला सध्या तरी पाहायला मिळाला. जास्ती काही मिळताना दिसत नाही आहे. 2 धावा इथे मात्र आपल्याला मिळताना पाहायला मिळतील आणि धावफलक 2 धावेच्या बढतीनं 4 या अंकावर धावफलक सध्या तरी स्थिरावत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी